सो हॅलो एव्हरीवन गाईज, वेलकम बॅक टू यूट्यूब चॅनल नॉलेज क्रीडा. विद्यार्थी मित्रांनो, 10वी-12वी बोर्ड परीक्षा काही दिवसातच सुरू होणार आहे. म्हणजेच 10वीची बोर्ड परीक्षा 21 फेब्रुवारीपासून आणि 12वीची बोर्ड परीक्षा 11 फेब्रुवारी 2025 पासून सुरू होणार आहे. यावर्षी म्हणजे 2025ला 10वीची बोर्ड परीक्षा आणि 12वीची बोर्ड परीक्षा दोन्ही परीक्षा 10 दिवस अगोदर इथं सुरू होणार आहे. मग 10वी-12वीच्या बोर्ड परीक्षेमध्ये सर्वात इम्पॉर्टंट एक बदल करण्यात आलेला आहे 2025ला. हा जो बदल आहे एकदम नवीन आहे, जे की विद्यार्थ्यांना माहिती असणे खूप महत्त्वाचं आहे. ओके, तर आता 10वी आणि 12वीची जी बोर्ड परीक्षा आहे त्याला हा बदल कशा पद्धतीनं इम्पॅक्ट करणार आहे, कशा पद्धतीनं लागू होणार आहे, ओके, आणि महत्त्वाचं तुम्हा विद्यार्थ्यांवरती काय परिणाम होणार आहे हे तुम्हाला संपूर्ण माहिती या व्हिडिओमध्ये इथं समजणार आहे. ओके, आता सर्वात महत्त्वाचं तुमची 10वी-12वीची बोर्ड परीक्षा आहे. बोर्ड परीक्षा म्हटल्यानंतर तुमचं एक इम्पॉर्टंट वर्ष असते. ओके, तर त्यासाठीच वेगवेगळे इथं काय केल्या जातात, बोर्डातर्फे नियोजन केले जातात विद्यार्थ्यांना इथं चांगल्या पद्धतीनं परीक्षा देण्यासाठी. मग आता या वर्षी म्हणजे 2025ला इथं खूप सारे महत्त्वाचे बदल इथं बोर्ड परीक्षेसाठी करण्यात आलेले आहेत आणि त्यातीलच हा सर्वात महत्त्वाची अपडेट आजच आलेली आहे, जे की तुम्हाला मी इथं सांगत आहे, बोर्डाने आपल्याला दिलेली आहे. तर कोणता बदल आहे, कशा पद्धतीने आहे, संपूर्ण डिटेल आपण पाहूया. त्या अगोदर चॅनलवरती नवीन असाल सबस्क्राईब करून ठेवा, जेणेकरून अशाच पद्धतीचे बोर्ड परीक्षा रिलेटेड इम्पॉर्टंट व्हिडिओज तुम्हाला इथं मिळत राहतील. तर चला पहा विद्यार्थी मित्रांनो, पहा की परीक्षा केंद्रांवर पर्यवेक्षण टीम रोटेशन पद्धतीने. म्हणजे काय, पर्यवेक्षण टीम रोटेशन पद्धतीने 10वी आणि 12वीच्या बोर्ड परीक्षेवरती नेमकं काय आहे, चला आपण पूर्ण डिटेलमध्ये इथं पाहूया. ठीक आहे, तर पहा इथं काय सांगितलेलं आहे सर्वात महत्त्वाचं. ओके, आता सर्वात महत्त्वाचं ही जे डेट आहे मी तुम्हाला इथं दाखवून देतो न्यूजची कधी आहे, कारण की पाहू शकता 21 जानेवारी 2025ला. ठीक आहे, म्हणजेच एकदम लेटेस्ट आहे. ठीक आहे, आता पाहू शकता यामध्ये काय सांगितलेलं आहे. सर्वात अगोदर पहा, यामध्ये सांगितलेलं आहे की राज्य मंडळामार्फत 10वी-12वीच्या परीक्षेतील गैरप्रकार रोखण्यासाठी म्हणजेच काय की कॉपीपासून रोखण्यासाठी शिक्षण मंडळातून विविध उपाययोजना केल्या जात आहेत. जसं मी तुम्हाला सांगितलं की विविध उपाययोजना इथं बोर्डातर्फे केल्या जात आहेत. तर पहा की यावर्षी 10वी-12वीच्या परीक्षांसाठी केंद्र संचालक पर्यवेक्षकांपासून शिपायापर्यंत सर्वांच्या परीक्षा केंद्रांची अदलाबदली करण्याचा निर्णय घेण्यात येणार आहे. म्हणजेच काय की तुमच्या शाळेवरती जे इथं पर्यवेक्षक असतील, संचालक असतील आणि शिपाई असतील त्यांची इथं अदलाबदली परीक्षा केंद्रांवरती करण्यात येणार आहे, असं सांगितलेलं आहे. पुढे काय सांगितलंय पहा की यावर्षी मार्च 2025 साठी अशा पद्धतीने परीक्षा होणार आहेत, असे विभागीय मंडळाकडून सांगण्यात आले आहे. आता सर्वात महत्त्वाचं म्हणजेच तुमच्या शाळेमध्ये तुमच्या बोर्ड परीक्षेच्या वेळेस जे पर्यवेक्षक असतात, साहेब असतात, नंतर जे संचालक वगैरे असतात आणि त्यानंतर शिपाई वगैरे असतात, तुमच्या बोर्ड परीक्षेवरती असतातच, पण त्यांची अदलाबदली म्हणजेच काय की या शाळेमधले सर्व जे असतील बोर्डा परीक्षेच्या वेळेस ते दुसऱ्या शाळेवरती बोर्डाच्या परीक्षेच्या वेळेस आणि तिथले तुमच्या शाळेवरती, अशा पद्धतीची अदलाबदली हे बोर्डाला इथं म्हणण्याचा प्रयत्न करत आहे. ठीक आहे, तर पहा की मुंबईमधील शिक्षक संघटनांचा याला विरोध आहे. मात्र मुंबईमधील जे शिक्षक संघटना आहे ते म्हणत आहे की नाही, असं नाही करायचं. ठीक आहे, बट पहा पुढे काय, याबाबतचे निवेदन मंडळाला दिले आहे आणि त्यांनी निवेदन सुद्धा दिलंय की असं करू नका म्हणून. ठीक आहे, पुढे अजून महत्त्वाची माहिती आहे सांगतो. पहा की कॉपीला आळा घालण्यासाठी म्हणजेच काय की जे विद्यार्थी कॉपी वगैरे करतात तर त्यांना आळा घालण्यासाठी हे असं करण्यात आलेलं आहे. ठीक आहे, पाहू शकता की केंद्राच्या अदलाबदलीसाठी शिक्षण अधिकाऱ्यांकडून नियोजन सुरू करण्यात आले आहे. 10वी-12वीच्या परीक्षेत होणाऱ्या कॉपीला आळा घालण्यासाठी सरकारने प्रत्येक केंद्रावर CCTV अनिवार्य केलेले आहे. CCTV कॅमेरा तुमच्या बोर्ड परीक्षेच्या वेळेस असणार आहे, हे तर तुम्हाला माहितीच असेल. तर पाहू शकता की परीक्षा काळात संवेदनशील केंद्रावर करडी नजर ठेवली जाते. मात्र यातूनही गैरप्रकार झालेले समोर आल्यामुळे यावर्षीपासून बोर्डाने परीक्षा केंद्रावरील केंद्र संचालक, पर्यवेक्षक आणि शिपायाची नियुक्ती सुद्धा अन्य शाळा विद्यालयात केंद्रावर करण्याचा निर्णय घेतला आहे. ओके, तर सर्वात महत्त्वाचा बदल आता अशा पद्धतीनं आहे, जो की बोर्ड परीक्षेवरती इथं मंडळ सांगत आहे असा होणार आहे म्हणून. ठीक आहे, तुम्हाला काय वाटतं याच्याबाबत मला कॉमेंट्समध्ये नक्की सांगा. ओके, तुमचं मत काय नक्की सांगा आणि हा व्हिडिओ पुढे तुम्ही शेअर करा, जेणेकरून विद्यार्थ्यांना ही माहिती पडणार आहे आणि त्यांचा अभ्यास इथं जबरदस्त चांगल्या पद्धतीने ते इथं करू शकतील. तर हा व्हिडिओ शेअर करा आणि त्यांना सुद्धा ही माहिती द्या. चॅनल सबस्क्राईब करून ठेवा आणि व्हिडिओ चेक करा, चॅनलवरती बोर्ड परीक्षेच्या प्रिपरेशनसाठी व्हिडिओ आलेले आहेत. थँक्यू फॉर वॉचिंग द व्हिडिओ. स्टे कनेक्टेड. थँक्यू.